राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेची मासिक सभा विभाग नियंत्रक यांची विभागीय कार्यालय राज्य परिवहन शिवाजीनगर अमरावती येथे घेण्यात आली। सभेसाठी हजारांच्या संख्येने निवृत्त कामगार उपस्थित होते। 4 नोव्हेंबर 2022 रोजी सुप्रीम कोर्टाने 3 जजेसच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार 3 मार्च 2023 ही हायर पेन्शनसाठी पर्याय देण्यासाठी शेवटची तारीख आहे। परंतु भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे परिपत्रक 29 डिसेंबर 2022 रोजी काढण्यात आले। या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या विलंबनामुळे पर्याय भरण्यासाठीचा नियोजन फॉर्म उशिरा जारी झाल्यामुळे निवृत्त कामगारांना राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी यांच्याकडून हे फॉर्म प्रमाणित करून घेणे अवघड होते। ही अडचण लक्षात घेऊन विभाग नियंत्रक बेलसरे यांच्या सहकार्याने राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना अमरावतीची मासिक सभा विभागीय कार्यालय शिवाजीनगर अमरावती येथे घेण्यात आली। सभेला हजारोंच्या संख्येने निवृत्त कर्मचारी हजर होते। सदर फॉर्म हा पर्याय फॉर्म असून यानुसार 6500 पेक्षा जास्त किंवा 15000 पेक्षा जास्त पगार असणाऱ्यांना हायर पेन्शनचा पर्याय उपलब्ध झालेला आहे आणि त्या पर्यायानुसार त्यांनी भरलेले 541 किंवा 1250 वजा जाता उरलेल्या रकमेवर वाढलेल्या पगाराच्या 8.33 प्रमाणे पैसे भरून हायर पेन्शन निवृत्तींना उर्वरित काळापासून मिळेल। निवृत्तीनंतर हा पर्याय देणे आवश्यक आहे। त्यासाठी सर्व निवृत्त बांधवांनी सोय व्हावी यासाठी विभाग नियंत्रक राज्य परिवहन अमरावती यांचे कार्यालय या कामासाठी उपलब्ध करून दिले गेलेले आहे। यासाठी सोमवार ते शुक्रवार दिवसात विभागीय कार्यालय येथे निवृत्त कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि विभाग नियंत्रक यांचे कर्मचारी बसून पर्याय फॉर्म देण्याची नोंद करून घेण्याचे आणि तो पर्याय फॉर्मवर स्वाक्षरी करून संबंधित निवृत्त कर्मचाऱ्यांना देण्याचे कार्य करण्यात येणार आहे। विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती। पेन्शन स्कीम 1971 नंतर 1995 साली केंद्रीय सरकारनं एम्प्लॉईज पेन्शन स्कीम ही योजना अंमलात आणली आणि फॅमिली पेन्शनचे सर्व सभासद वर्गणीसह या स्कीममध्ये समाविष्ट करून घेण्यात आले। फॅमिली पेन्शनमध्ये फक्त कार्यरत कर्मचाऱ्याचा जर मृत्यू झाला तर त्याच्या स्पाउसला पुढे पेन्शन मिळत असे आणि ती फार अल्प मिळायची। परंतु 11 या EPS 95च्या स्कीमनुसार कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांना ती पेन्शन आणि इतर योजना सरकारने लागू केलेल्या होत्या। त्यामध्ये 11(3) हा जो कलम आहे EPS 95चा यामध्ये 96 मध्ये दुरुस्ती होऊन आपल्या पगाराच्या 1 वर्षाच्या ॲव्हरेजवर तुम्ही वर्ग जे EPFO ला वर्गणी पाठवता 8.33 ती पाठवावयाची होती।